दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। महाराष्ट्राच्या विधानसभा नागपूरचं जे विधान भवन आहे त्या विधान भवनामध्ये आता महाराष्ट्र सरपंच परिषद संघटनेचे पाटील साहेब आहेत अध्यक्ष। ती या ठिकाणी सीएम साहेबांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला आलेले आहेत। नेमकं मागण्यांचं निवेदन जे घेऊन आलेले कुठल्या गोष्टीसाठी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। पाटील साहेब, मला एक सांगा की कुठलं निवेदन घेऊन या ठिकाणी आपण या संघटनेच्या माध्यमातून आलेले आहोत? नवीन शासन स्थापन झाले, महायुती सरकारचं महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचांच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आणि या सरकारकडून ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेड्यांकडून विशेष लक्ष ठेवलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। बीड जिल्ह्यातील मस्सा जोगा गाव, ज्या ठिकाणी एक संतोष देशमुख युवक सरपंच होते, त्यांचा नुकताच निर्गुण खून झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत। संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांना योग्य ती आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबातील एक जणांना शासकीय नोकरी मिळावी ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे। आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्या आरोपींना कडक शासन व्हावं ही आमची या अधिवेशनाच्या निमित्ताने हे आमचं मागणं की राज्यातले सरपंच गावखेड्यासाठी काम करत असताना एखाद्या गावातल्या वादामध्ये मध्यस्थी केली म्हणून जर त्याचा खून होत असेल तर सरपंचासाठी सरपंच संरक्षण कायदा निर्माण केला पाहिजे। सरपंचांनी साधा अर्ज दिल्यास तो शासकीय फिर्याद समजून अर्ज घेतला पाहिजे आणि तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांचं नाव येते, वेगवेगळे आरोप त्यांच्या संदर्भात होतात, मात्र कुठेतरी राजकीय संरक्षण वाल्मिक कराड नावाच्या या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला आहे असं मला वाटतं। याच्यामध्ये कोण गुंतलंय काय आमच्यापेक्षा बीडच्या लोकांना जास्त माहिती आहे, परंतु महाराष्ट्रात ही पद्धत नाही आहे। या पद्धतीनं राजकारण कधीही महाराष्ट्रात कोणत्याही सरकारच्या काळात कधी झालेलं नाही, ते होऊ नये। आपल्याला महाराष्ट्र सुसंस्कृत दिवसेंदिवस अशा घटना ज्या घडत आहे तर महाराष्ट्राचा उद्धार काही दिवसात होईल असं तुम्हाला शंका वाटतं? नाही, या पद्धतीनं जर राजकारण होणार असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रासाठी ते लाजिरवाणं आहे। परंतु फडणवीस साहेबांनी स्वतः आश्वासित केलं की यामध्ये आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। या संतोष देशमुख यांच्या या मर्डर प्रकरणामध्ये काही वेगळी SIT स्थापन करण्याची मागणी आहे का? हो, निश्चितच। ज्या योग्यत हा तपास योग्य दिशेने होईल, SIT करा, एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली कमिटी करा काय किंवा आणखी कुठल्या पद्धतीने तपास करा, पण उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील मग ते कोणी कितीही मोठे असो या महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकार चालणार नाही हा संदेश देण्याची गरज आहे। उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबतही आपलं शिष्टमंडळ भेटलेलं आहे। हो, त्यांच्याशी भेटून काय चर्चा झाली? त्यांनी निश्चितपणे यामध्ये कारवाई तर शासन करतंयच, कालही एक चौथा आरोपी पकडला म्हणून सांगितलं। याशिवाय संतोष देशमुखला शासनाच्या वतीने मदत करण्याचा प्रयत्न करू आणि स्वतः शिवसेना पक्षाच्या वतीनं 5 लाख रुपयाचा चेक आज संध्याकाळी आमच्याजवळ देणार आहे आणि आम्ही सगळे सरपंच उद्याच्या त्यांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन तो त्यांनी दिलेला जो पक्षाचा चेक आहे त्याची मदत त्यांच्या कुटुंबाला घरी नेऊन देणार। त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही आभार मानतो। तर हे होते अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष पाटील साहेब यांनी आता सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून योग्य ती चौकशी, प्रामाणिक चौकशी या प्रकरणामध्ये होणार आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय भेटलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी हे सरकार तत्पर आहे, हेच यावेळी त्यांना आश्वासन भेटलेलं आहे। आणि उपमुख्यमंत्री जे राज्याचे एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या शिवसेना पक्षाकडनं 5 लाख रुपयाची मदत त्यांच्या कुटुंबियांना करण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये लवकरच SIT स्थापन करावी अशी ही मागणी या सरपंच परिषद संघटनेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आलेली आहे। तोपर्यंत आपण बघत राहा वस्तू चॅनल। मी सुनील साळवे, मुख्य संपादक वस्तू थेट नागपूरच्या विधान भवन परिसरात। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।